आपण भारतामध्ये राहतो आणि आपल्या सगळ्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असतात, तसं इथे नसतं. नॉर्वेमध्ये स्पेशली नसतं, कारण की सगळ्या ह्या टायमाला मी ना 1.5 महिन्यासाठी इकडे शिफ्ट झाले ह्या नवीन घरी. मग मेथी पेरली आणि मेथीची भाजी इतकी छान प्रकारे, आणि मी 1.5 वर्षामध्ये फक्त 1 ते 2 वेळाच मेथी खाल्ली. म्हणजे तुम्ही बघू शकता की खूप रेअरली मिळते मेथी. सो आम्ही मेथी इथे पेरली होती घरच्या घरी आणि ती इतकी छान प्रकारे आली. आणि तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी हार्वेस्टिंग करणार आहे मेथी आणि त्याची भाजी पण बनवणार आहे. त्याचबरोबर ना मी खूप ठिकाणी बघितलंय की इथे भाकरी, तांदळाची भाकरी मिळणं, बनवणं खूप कठीण. भाकरी करणं इथे खूप कठीण मानलं जातं, कारण की इथे तसं पीठ मिळत नाही जसं तुम्हाला भारतामध्ये मिळतं. भाकरी पण मी दाखवणार आहे की मी घरी कशी बनवते आणि ती एकदम सॉफ्ट, म्हणजे पूर्ण दुसऱ्या दिवसापर्यंत पण ती सॉफ्ट राहते. तुम्हाला वाटेल की भाकरी काय एवढं नवीन त्याच्यामध्ये, पण ते समजू शकतात जे आउट ऑफ इंडिया राहतात, भारताच्या बाहेर राहतात आणि त्यांना आपल्या इंडियासारखं पीठ मिळत नाही. तर जसं पीठ मिळतं तशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि त्यानुसार मग ती भाकरी पण नीट येत नाही. माझ्यासारखे किंवा इतर लोक जेव्हा आउट ऑफ इंडिया असतील, भारताच्या बाहेर असतील आणि त्यांना भाकरी करायला जमत नसेल किंवा त्यांना खायची इच्छा होत असेल पण त्यांना बनवता येत नसेल, तर तुम्ही ही प्रोसेस बघून नक्की बनवा. एकचा मेनू असणार आहे मेथीची भाजी आणि भाकरी तांदळाची, आणि त्याच्यासोबत पिठलं पण असणार आहे. कशी मेथीची भाजी आली आहे तुम्हाला दाखवते पण. चला, अशी मस्त मेथीची भाजी मी लावले आणि आता ती हार्वेस्टिंग करायची. आणि ह्या साईडला पण मी लावले, पण ती अजून छोटी आहे, ती आपण नंतर तोडायची. काय करते तू? भाजी तोडते. ओके, मेथीची भाजी अशी तोडतो ना शर्वी. ही बघा अशी छानशी छोटीशी आले, पण हिची मुळं खूप खाली खोलवर गेले, त्यामुळे ती तेवढी तिची वाढ झाली, त्यामुळे तिची पानं पिकायला लागली थोडी थोडी, त्यामुळे मी काढते. वाव, काय आहे भाजी. आपण ह्याच्यामध्ये ठेवूया. ठेव इथे, असं ठेव, असे झटकून ठेव. ओके ओके, व्यवस्थित. चला, येस. नंतर काय येतं ग? 7. नंतर काय येतं ग? 9 येतं की 10 येतं? करायला खूप आवडते ना तुला? बघू शकता तुम्ही ही किती छान मेथी आली. शार्वी, मी ही मेथीची भाजी अशी आता हार्वेस्टिंग केलेली आहे. येस. आणि आम्हाला दोघींना पण खूप मजा आली. म्हणजे आपण जी घरी लावतो स्वतःच्या हाताने आणि ती स्वतःच्या हाताने काढणं खूपच वेगळाच आनंद आहे. आणि त्यात स्पेशली मेथी आणि मेथीची भाजी आमच्या घरामध्ये माझ्या मिस्टरांना, म्हणजे प्रशांतला आणि शार्वीला प्रचंड आवडते. थोडीशीच होईल मे बी, पण ठीक आहे, घरी केलेली भाजीचा आनंद वेगळाच आहे नाही का. अशी काहीशी एवढी भाजी निघाली. आता मी तिला स्वच्छ धुते आणि मस्त क्लीन करते आणि मग शार्वी मला पण मदत करेल ती क्लीन करायला. चला, कुठे ठेवायचं? किचन मध्ये ना. चला चला, किचन मध्ये ठेवूयात आपण. किचन मध्ये, किचन मध्ये. वेट. थँक्यू माऊ. ये, काय केलं तू ग? काय केलं तू? भाजी तोडली? हा, भाजी बघा, इतकी मस्त भाजी. मला तर इतकं भारी वाटतंय मेथीची भाजी. क्लीन करून घेते. तिची मुळे आहेत ना कवळी आहेत खूप, पण तरी पण मी त्याला माती वगैरे असते ना थोडीशी खचखच येऊ शकते. सो मी अशी छान पिके ठेवून काढली. हा शार्वी, भेट मग. तिला पण मदत करायची आहे मला. हा मावसा मी करते ना बघू.
छान वाटते मला. एक साधी मेथीची भाजी आहे ही, पण घरी उगवलेली आणि एकदम असं ती पण माझ्या छोट्या पिल्लूनी स्पेशली तिने ती लावले. तिच्या थ्रू मी तिच्या थ्रू असं तिला पेरून घेतली होती भाजी ही, आणि ती न चुकता रोज त्या झाडांना पाणी घालत होती. मला ती आठवण करून द्यायची की मम्मी पाणी घालायचंय, आणि ती बरोबर सगळ्या ठिकाणी व्यवस्थित पाणी घालायची. त्यामुळे तिला इतका आनंद झालाय भाजी आम्ही तोडली तर ना. शार्वी, तुला कसं वाटलं ग? छान वाटलं? हा, येस. मेथी, मेथी काय आहे? मेथी, मेथीची भाजी काय? ती स्मेल करते. स्मेल नाही शोधी ते. मेथीची भाजी. ठीक आहे, मी आता ही क्लीन करून घेते भाजी. आणि बेसिक आपली भाजी असते तीच, कांदा, मिरची आणि शेंगदाण्याचा कूट टाकून करणार आहे. अशा प्रकारे मी मेथीची भाजी निवडून घेतले आणि आता मस्तपैकी तिला बारीक चिरून घेईन आणि बनवते मेथीची भाजी. सो मेथीची भाजी तर मी बनवणारच आहे, त्याचबरोबर तांदळाची भाकरी सुद्धा आहे. आणि तांदळाची भाकरी आहे तर आपलं गावरान पिठलं पाहिजेच त्याच्यासोबत. गावरान पिठलं पण बनवणार आहे आणि माझी पद्धत वेगळी आहे थोडं पिठलं बनवायची, ती पण तुमच्यासोबत मी शेअर करेन. कोथिंबीर आणि लसूण घेतले आणि थोडंसं जिरं घेतलंय. हे पाणी न घालता मी वाटून घेणार आहे मिक्सर जारमध्ये. आणि हे आपल्याला पिठल्यासाठी लागणार आहे, हे पिठल्याचं वाटण आहे. हे थोडं वेगळ्या प्रकारचं पिठलं होतं, गावरान एकदम. आणि तुम्हाला जर जसं जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवू पण शकता. पण ट्रस्ट मी, हे पिठलं इतकं सुंदर लागतं. जर तुमच्याकडे कुठल्या प्रकारची भाजी नसेल आणि तुम्हाला खायचं काहीतरी असेल भाकरी सोबत, तर तुम्ही हे पिठलं नक्की ट्राय करा. एकदम पण बारीक करून नाही घ्यायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं. थोडंसं पाणी टाकलंय मी, हे असं जरासं जाडसर केलंय मी वाटण. आणि हे आपल्याला वापरायचं आहे पिठलं बनवणार त्याच्यासाठी. आता आपण मोहरी टाकूयात. इकडे टाकू, मोहरी टाकूया. आपल्याला पेस्ट बनवली आहे. गॅस कमी करायचं. हे अशी स्लरी बनवून घेतले बेसन पिठाची. ही बघा, असं थोडंसं पाणी टाकून, एकदम पातळ नाही, मीडियम अशी स्लरी बनवून घेतले. ते आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. त्यामुळे ह्याच्यामध्ये हे पिठलं रेडी होतं. आता आपण ना तडका देणार आहोत बेसन पिठल्याला. ह्याच्यानी अजून टेस्ट तुमची तेल गरम करत ठेवलंय आणि आपलं इथं बेसन पिठलं तयार झालंय. तेलामध्ये फक्त आपल्याला तिखट टाकायचे आणि ते वरून टाकायचे. आपल्याला तेल टाकले सोनी, तुम्हाला जसं पाहिजे तेवढं तिखट टाकू शकता. आणि हे असं आपल्याला छानपैकी पिठल्यावर टाकायचं. त्याच्याने टेस्ट एकदम भारी होते पिठल्याची. तुम्हाला नक्कीच आवडेल. जर कोणत्याही प्रकारची वाटी असेल ते तुम्ही घ्या मेजरमेंटसाठी. टाकणार मी भाकरी टाकणार आहे. सो तुमच्याकडे जर कोणत्याही प्रकारची वाटी असेल ते तुम्ही घ्या मेजरमेंटसाठी. सो मी ह्या वाटीचं प्रमाण घेणार आहे.
ह्या वाटीने जेवढं मी पीठ घेणार आहे तेवढंच पाणी मी घेणार आहे त्यासाठी. आणि तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे 1 वाटी पीठ असेल तर 1 वाटी पाणी, आणि ते आपल्याला चांगलं बॉईल करायचं आहे पाणी, आणि मग आपल्याला त्या पिठामध्ये ओतायचं आहे. 3 वाटी पिठाप्रमाणे 3 वाट्या पाणी घेतले, त्याच वाटीने मी पाणी मेजर करून घेतले. सो त्याच्यामुळे तुमची भाकरी व्यवस्थित मळली जाईल आणि व्यवस्थित मऊ होईल. आता पाण्याला उकळी आणून द्यायची. पाण्याला एकदा उकळी चांगली आली का मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. हे असं पाण्याला उकळी यायला पाहिजे. आपल्याला आता पिठामध्ये पाणी टाकायचं, त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत. सो आपल्याला सगळं पाणी ओतायचं आहे आणि एक साईडने असं ढवळायचं आहे, किंवा तुम्ही नंतर पण ढवळलात तरी चालेल. पण हे सगळं पाणी मी ओतणार आहे. हे सगळं पाणी ओतायचं आणि छानपैकी मिक्स करायचं आहे हळूहळू. आपली भाकरी एकदम छान होते. आणि तुम्हाला जो प्रश्न पडतो भाकरी वळता येत नाही किंवा भाकरी कडक राहते, तर हे सगळे प्रश्न सुटणार आहेत तुम्हाला ह्या प्रोसेसने. ही जर तुम्ही स्टेप फॉलो केला तर तुमची भाकरी एकदम छान होईल. त्या पिठावरती झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून त्या पिठाला छानपैकी वाफ बसेल. असं कुठलं पण झाकण घ्या तुम्ही, ते असं छान टाईट बसलं पाहिजे. ठेवून देणार आहोत साईडला. एक 5 ते 10 मिनटं ठेवू शकतो आपण, कारण की ते गरम असतं, त्यामुळे मळता येणार नाही. आपल्या हात भाजण्याची पण शक्यता जास्त असते. सो त्यामुळे आपल्याला असं झाकण मारून आपण साईडला ठेवूया. पण गरम आहे. तर मी थोडं थोडं पाणी घेईन, जेवढं आपल्याला लागणार आहे. सो आता मी इथे तवा तापत ठेवलेला आहे आणि इथे गोळे करून घेतले. मला जेवढी साईजची भाकरी करायची तेवढी तुम्ही गोळे करून घेऊ शकता. आणि जास्त मळलं पण नाहीये, तुम्ही बघितलात. सो आता आपण भाकरी थापायला घेऊयात. जेणेकरून हे बघा, जास्त मळायची गरज नाही लागत. त्यामुळे एक एक गोळा हे बघा, अशा प्रकारे तुम्ही भाकरी थापू शकता इझिली. माझी कुठल्या साईडनी फाटलेली नाहीये किंवा चिकटलेली नाहीये आणि मला इझिली वळता येते. हे बघा, आपली भाकरी अशी झालेली आहे. आता आपला तवा तापलेला आहे. सो आपण ती तव्यामध्ये छानपैकी 2 मिनिटं अशीच भाकरी ठेवून द्यायची लगेच. आणि थोडं सुकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता हळूहळू साईडनी आपल्याला असं थोडंसं आधी सोडून घ्यायचे कडे, आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी पलटी मारायची. ही बघा, आपली भाकरी एकदम इझी आणि अशी छानपैकी झालेली आहे. त्याला जस्ट पलटी मारायचे. अशी जर भाकरीचा कलर दिसला तर आपली भाकरी चांगली शेकलेली आहे. आता हळूहळू पूर्ण साईडनी आपल्याला असं प्रेस करायचं. जास्त प्रेस नाही करायचं. तुम्ही बघू शकता मी जास्त इथं प्रेस नाही करत. इथून हवा जाते तिथे तुम्ही जर प्रेस केला तर अशी टम्म फुगलेली भाकरी आपल्याला दिसते. जर भाकरी अशी फुलली असेल तरी बघा, आपली भाकरी रेडी झालेली आहे छानपैकी. सो मला खूप जणी विचारतात की तुझी भाकरी एवढी मऊ आणि इतकी छान कशी होते. तर तुम्ही पण असे जर स्टेप फॉलो केलात तर तुमची पण भाकरी छान होईल. आणि प्रमाणामध्ये जर सगळ्या गोष्टी घेतलात, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलात, तर तुमची भाकरी एकदम छान होईल. सो अशा पद्धतीने माझी भाकरी मी फटाफट करून घेते. खाऊन दाखव मला कसं झालंय पिठलं आणि भाकरी.
खाणार. आणि भाकरी कशी आहे ते पण सांग. कसं आहे? एक नंबर. आता वेगळं लागतं यार. हा ना. माझ्याकडून गोल्डन थम्स. आणि भाकरी कशी? भाकरी पण मस्त आहे एकदम. हा. हो, माझी आवडती भाजी. मेथीची भाजी. मेथीची भाजी, घरी बनवलेल्या मेथीची भाजी. फेवरेट माणसाची एखादी गोष्ट असेल ना तर तो असा मग्न होऊन खातो. जसं की ह्याचं झालेलं आहे. हा हा. मेथी लवर मस्त आहे. आणि सगळं छान झालंय. सगळं छान आहे. तुम्ही नक्की या गीतांजलींच्या नॉर्वेमधल्या हॉटेलमध्ये. हो. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.